चंद्रपुरात धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद पेटलेला दिसतोय। खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाहीत। वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर पलटवार केलेला आहे। वडेट्टीवारांनी राज्यामध्ये लक्ष घालावं असं धानोरकर यांनी सल्ला दिलेला होता आणि या सल्ल्यानंतर आता वडेट्टीवार यांनी धानोरकरांवर पलटवार केलाय। खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रपूरमध्ये सध्या काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद पाहायला मिळतात। चंद्रपुरामध्ये धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद पेटलेला आहे। खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाहीत असं वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकरांना सुनावलेलं आहे। आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतून त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलले आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे। मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही। त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी एबी फॉर्म दिले, निवडून आणले। जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। म्हणजे आपलं असं थेट म्हणणं आहे की ढवळाढवळ होते तुमच्या ह्याच्यामध्ये? नक्कीच ढवळाढवळ होत आहे। मला वाटतं की या भांडण मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे। मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही। स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले। शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतो आहे आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं। तर वडेट्टीवाराने जिल्ह्यामध्ये लक्ष घालावा असा सल्ला प्रतिभा धानोरकर यांनी दिलेला होता आणि त्याच सल्ल्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, थोडं संयमानं घ्यावं लागतं। तुम्ही खासदार झालात म्हणजेच मालक झालात असं होत नाही असं वडेट्टीवारांनी त्यांना सुनावलेलं आहे।